गुड मॉर्निंग अव्यव. काय करतोय? आजीचा चाललाय जपामाळ, इकडे लुसी आणि अपूर्वाचं चालू आहे गुटी गुटी करणं. येस. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल विच लाईफ विथ एवा अँड लुसी. तर येस, सकाळ झाली आहे. आमची सकाळ खूप लवकर होते तशी. 6:30 वाजलेत, पण 6 वाजताच आम्ही उठलोय. अभ्युतला हे ते करत 8:30 वाजलेत. मग मी आता जिमला चाललोय. संडे आज. अपूर्वा तिची गुट्टी बनवते मी आता तुम्हाला दाखवल्यासारखं. अव्युकचं काय चाललंय बघा. अव्युकला हे नाही भेटत आहे, काय म्हणतात त्याला, त्याची भूक सहन नाही होता त्याला. तो इकडे येतोय सारखं तिच्या पाठीमागे. आणि त्याचं उपीट बनलेलं आहे जे आम्ही गार करायला ठेवलेलं आहे. तर येस, मी येतो जिमला जाऊन. मग आजचा प्लॅन काय आहे ते आपण बघूयात. लेट्स सी. चलो बाय. आव्यो बाय. बाहेर येता येत नाही तुला. गो इनसाइड, गो इनसाइड. तर आता अव्युकचं तुम्ही बघितलंच असेल, त्याला खूप जास्त भूक लागली होती आणि त्याचं सकाळचं रुटीनच आहे. म्हणजे त्याला उठल्या उठल्या खूप भूक लागते आणि फर्स्ट थिंग तो त्याची पॉटी करतो. मग त्याचं आम्ही थोडंसं ब्रश करायला चालू केलंय, म्हणजे की त्याचा एक स्मूथ ब्रश मिळतो लहान मुलांचा. त्यांनी फक्त त्याचे आलेले दात थोडेसे हे करायचे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आमचं खाणं. आणि त्याला उपीट खूप आवडतं. कांदा टमॅटो टाकलेलं उपीट तो खूप आवडीने खातो. त्याच्यावेळेस तुम्ही बघताय असं शांत बसून तो फक्त हीच गोष्ट खातो. सो येस, आता चालू आहे त्याचा नाश्ता. गुटी आम्ही पाजली, त्याच्यानंतर नाश्ता आणि मग आमचा नाश्ता. सो झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट मला हीच करावी लागते की पहिले त्याचा नाश्ता बनवायचा, गुटी बनवायची आणि मग पुढचं. कारण तोपर्यंत तो शांत बसत नाही. आता पोट भरलं की मग तो शांत असतो, त्याचा खेळत असतो. आता अव्युक्त खातं म्हटल्यावर लुसीला तर मिळालंच पाहिजे. हे बघा बघा कशी पळाली फ्रीज उघडल्यावर, कारण त्यात गाजर असतात ना तिचे. आणि आजी आमच्या एकदम फेवरेट आहेत, कारण मागेल त्याला लगेच देतात आजी. ते बघा. ए नका देऊ, नका देऊ. कुठे चालली? हा हा, तिकडे बाहेर बस, बाहेर बस. उठ उठ उठ, बाहेर बस. हा उठ. तिकडे तिकडे गॅलरीमध्ये, गॅलरीमध्ये लुसी. तिकडे तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे 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 तिकडे. बाहेर जा, बाहेर जा. तर तिचं ना मला कळत नाही, तिला नेहमी असं गाजर खाताना ना असं खाली काहीतरी लागतं. म्हणजे कापड, पाय पुसणं, कोणत्या पण पाय पुसण्यावर जाऊन बसते अशी आणि मगच खाते ती, खाली नाही खात. ती म्हटल्यावर आली. हे तुझ्यामुळे झालंय, हे तुझ्यामुळे करावं लागतंय. येस, तर बॅक फ्रॉम जिम. आता अव्युकची आंघोळचा टाइम झालेला. मी तुम्हाला दाखवतो त्याचे कसे मॉलिश करते ते तेलाने वगैरे. अपूर्वा आंघोळ घालते त्याला. तर मी आहे ना एक सँडविच बनवणार आहे असंच DIY. काही म्हणजे त्याचं काही रेसिपी वगैरे नाही आहे. मी जे एग्स फक्त खातो ते मी कट करून ब्रेडमध्ये स्लाइस म्हणून ठेवणार आहे. आणि थोडेसे माझ्याकडे सॉसेस आहेत विबाचे, जे आम्ही आणले होते. तुम्हाला दाखवले नसतील आम्ही कोणते आणलेले. बार्बेक्यू आहे, 1000 आयलंड आहे, ऑलिव्ह ऑइल, मेयोनीज वगैरे आहे. ते टाकून मी असंच एक सँडविच करणार आहे. तुम्हाला दाखवतो मी कसं करणार आहे आणि सांगतो पण टेस्ट, कारण की मी स्वतःच पहिल्यांदा करणार आहे ते.
तर येस, मी सँडविच असाच रेडी केलेला आहे. मी आता टेस्ट करून बघतो तो कसा झालाय. मला त्याचे लेअरिंग काय दिसतात की मला माहित नाहीये. छान झालाय, सांगतो मी. खूप यम्मी लागतोय. इथे मेयोनीज लागत तर दोन्ही थोडस तो कुठला आणलाय तो आपण बार्बेक्यू वाला तो टाकला आणि बाकी सगळं मी माझे एग्स ठेवलेत, चीज टाकलाय थोडस वरून आणि मग बटर मध्ये मी फक्त इकडून आणि इकडून भाजलाय त्याला. मला बघू एक घास. तुला आंघोळ करायचीच आहे आज, काहीही होऊ देत. लुसी चल आंघोळीला, चल चला चला आंघोळीला, चल 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 आंघोळीला. आंघोळ्याच करायचीच आहे लुसी, किती दिवस झाले घाणेरडे. चल चला चला आंघोळीला पळायचं नाही, लपायचं नाही आपल्याला. हे आम्ही हे पूर्ण असं मांडलं कारण की आंघोळ झाल्या ती इकडे लोळेल आणि तिचं अंग पुसते ती. चल चल इकडे चला, बाथरूम मध्ये चल. अरे लपू नको लुसी, लपू नको. तू किती लपली तरी आज घालायचंय म्हणे. चला चला. लुसी लुसी कसं वाटतंय? फसली तू. लुसू 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 कसं बघितलं लुसी तू आता? ए लुसी बघू, लुसी हेलन, ए लुस्या लुस्या. तोंड तिचं एकदम फास्टला एंडला करायचं, म्हणजे ती सटाक माटक नाही करत. मोस्टली लुसी आंघोळ झाली की झुमी झुमी येते लुसीला. इकडून तिकडे तिकडून इकडे पद्यावर आम्ही रूमचा दरवाजा बंद करतो जोपर्यंत ती सुकत नाही आणि सेटल होत नाही. लेट झालं ऍक्च्युली, सकाळी मावशी यायच्या आधीच करायचं, करायला पाहिजे बस. लुसी चला अंगात कर कर चला अंगात का अंगात चल 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 अंगात झटकून घे. झालं ठीक आहे, ओके जाऊ दे तुला आहे का चला. सॉरी दरवाजा पटकन बंद कर. चला अंग पुसून घ्यायचं खाली, अंग पुसून घे. चल चल चल. हे लुसीला ड्राय करण्याची प्रोसेस बघा. आंघोळ घालण्यापेक्षा तिला नंतर ड्राय करण्यातच आमचा जास्त टाइम जातो. आहे लुसी का लुसी आम्ही आता लुसीला ड्राय करतोय. खूप घाबरते नाही तर पळून जाते म्हणून आम्ही दोघं पकडलं तिला. ए लुसी का टोसी. येस, आम्ही निघालोत आता. अविक्त चल बाय कर बाबाला, टाटा कर बाबाला मला नाही. टाटा कर. शिकला आहे. वाव गुड बॉय यार. कसं अविक्त काय करतोय रे? करतोय अभियुक्त. लाईट लागल्यावर त्याला असं करतोय. कसं दिसतंय का काही? नको हा नको, ती सवय लागेल त्याला. बाकी बस आता चला. हे नाही, ह्याला नाही काय करायचं. चला काय विचारतोय तुला? का नाही, मी नाही सांगणार. मोठा नाही सांगायचं, त्याच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं. आता तू छोटा बाळा त्याच्यामुळे नाही. चल ये
ये माझ्याकडे ये ना, ये चल, ये मम्माकडे ये. मोठा झाला की मग चालव. जा जा, चल जा बाबा. चला चलो, उशीर झालाय. नाही यायचं. नको नको. हा असा हट्टी झालाय मुलगा. हा थोडस स्ट्रिक्ट पण राहावं लागतंय. काय करणार, आवाज थोडासा वाढवावाच लागतो. किती ठरवा तुम्ही की जास्त ओरडायचं नाही, जास्त हे करायचं नाही, पण आता ह्याला कोणी शिकवत नाहीये, काय शिकवत नाहीये, पण तरी हट्टी होत चाललाय आणि खूप जास्त. बर म्हणजे आता मला तर कळत पण नाही, त्यांना ओरडलेलं कळतंय नाही कळतंय, पण आता मी ओरडल्यावर तो शांत तर बसला, त्याच्यामुळे माहित नाही मला. लेट्स सी. तुला काय वाटतंय, ओरडायचं की नाही ओरडायचं? ओरडायचं, मी तर ओरडतच असतो. पण असं ओरडलं शांत बसतं, म्हणजे शांत बसत नाही, थांबताय. काही जेव्हा त्यांनी हे खेळतंय ना, काय म्हणतात त्याला, ते वॉकर, असं तिकडं किचन कडे वगैरे चाललं असं, नो असं काहीतरी केलं ना, मग जरा थांबताय, असं पॉज घेऊन बघताय. कसं करतो डाडा? अवयुक्त डाडा कसं करतो? हा असं करतो? रुसलाय वाटतं अवयुक्त. तर आता आम्ही सोडलंय अवयुक्तला आईकडे आणि आम्ही चाललोय, कारण अवयुक्तचं पण म्हणजे त्याला थर्मल वगैरे सगळंच घ्यावं लागणार आहे आणि त्याला शूज म्हणजे जाड सॉक्स किंवा शूज ज्याने थंडी भागेल असं काय 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 काय, टोपी मेन तर हे सगळंच घ्यावं लागणार आहे. सो आम्ही कार लावली आहे आणि आम्ही चाललोय आता 2 व्हीलरवर. आलो तर आम्ही आलेलो आहे. कुठे आलोय आपण? हे स्प्रिंग ऑनियन ना, स्प्रिंग ऑनियन एशियन फूड, लाईक चायनीज फूड, लाईक मोस्ट ऑफ द चायनीज फूड वगैरे आहे. आम्ही आत्ता मागवलेलं आहे चिकन तेरियाकी ड्राय आणि दुसरं काय मागवलं आहे, ट्रिपल शेजवान राईस नूडल्स. आता बघू, आता लाईक अपूर्वाने ट्राय केलेलं आहे, खूप दिवसांपासून आम्हाला यायचं होतं. हां, मग आज मग म्हटलं की चल, आणि आम्ही इथेच शॉपिंग करत होतो बिसाईडला, तर मग म्हटलं की चल लेट्स गो आणि आपण बघूयात खाऊयात ते. एक सेकंड. ते आपण ते तेरियाकी चिकन फ्राय जे मागवलं होतं ना, ते आलं आणि मस्त आहे. खूप इतकं गरम गरम आलं आहे ना ते, आणि ते एकदम चटचटचा आवाज आहे त्यामध्ये, खूप मस्त आहे. सो आमचा नूडल्स पण आले. हाऊज इट? खूप नेक्स्ट लेवल, मस्त छान लागतात खरंच, भूक भागली. खूप मस्त. आता विनोदने अजून काहीतरी मागवलंय. काय मागवलं विनोद? मला तिकडे आहे ना, त्यांनी त्यांचं काय म्हणतात, एक कॉम्प्लिमेंटरी परत त्या मेनूमध्ये नव्हतं, पण तिकडे एक लावलं त्यांनी की चीज केक्स आहेत त्यांच्याकडे. येस. तर येस, मी म्हणत होतो तिथे चॉकलेट म्यूज मागूया, पण ती म्हणली की ते आपण मोस्टली खूप वेळा खातो, त्यामुळे चीज केक. आणि आम्ही आता लास्ट टाइम किकीमध्ये गेलो, किकीच होतं ना, किकीमध्ये गेलो तर तेव्हा तिथलं चीज केक आम्हाला खूप आवडलं होतं. सो मग आम्ही म्हणलं की लेट्स गो अँड ट्राय फॉर चीज केक अगेन. तर आम्ही बिस्कॉफ चीज केक मागवला. लेट्स ट्राय दॅट. आणि क्वांटिटी खूप जास्त होती. आम्ही जे मागितलं होतं, आमचं पोट इतकं भरलं, आम्ही मग हाफ ऑफ द क्वांटिटी पण पार्सल घेतली. येस. येस, तर आमचं बिस्कॉफ चीज केक आलेला आहे. बिस्किट आहे इकडे. बिस्किट आहे इकडे, पण इकडे नाही आहे. हां, घे ना, इकडे पण आहे ना, दोन्हीकडे आहे बघ. तुला पण मिळणार आहे, मला पण मिळणार आहे. थोडा थांबलो होतो, ते दोघं उद्या चाललेत युकेला. सो येस, त्यांना हॅपी जर्नी बोललो. थोडीशी मस्ती पण झाली, म्हणजे की गंमत काय झालं की छकू म्हणजे की माझी मावस बहीण आहे, ती तिकडे आहे ऑलरेडी. सो तिने सांगितलं ताईला की एका व्यक्तीला पर हेड
46 केजीस चालणार, म्हणजे 2 बॅग, ईच बॅग 23 केजीस चालणार आहे. पण मी जेव्हा गेले होते तेव्हा मला पण म्हणजे असं अलाउड नव्हतं आणि बाबा गेले होते तर बाबांना पण होतं. सो आमचं तसं डिबेट चालू होतं की असं खरंच नाही आहे, नक्की नाही असं, तू विचार परत, उगाच तिथे जाऊन प्रॉब्लेम होईल. ती चिडली आमच्यावर. कॅटेगरी होती तिकीटमध्ये, व्हॅल्यू क्लासिक मध्ये त्यांना 2 pieces of 23 kg. आता ऑनलाईन मी चेक केलं तर तिथे कसं लिहिलं होतं 2 piece up to 23 kg असं लिहिलं होतं. होतं शेवटी. नंतर मी विनोदनी सांगितलं नाही ते इच. मी नंतर नीट वाचलं ते, कारण की 25 kg ऑब्लिक त्यांनी पाऊंड मध्ये पण दिलं होतं, 50 पाऊंड. मग त्याच्या शेवटी ईच होतं ते. ओके, तर असं झालं सगळं. मग ती आई चिडली, मग छकुला फोन केला, मग छकुनी सांगितलं की मी आहे अलाउड, मी एअरलाईन्सशी पण बोलले वगैरे सगळे. सो फायनली ते आता सेटल डाऊन झाले आणि काही नाही. मग बाबा पण चिडचिड करत होते, तिथं काही झालं तर बघ, ते बॅग असे उघडतात, ते सगळं फेकतात, मग तिथं वेळ जातो, असं तसं तसं सगळं झालेलं आहे. सो त्यामध्ये आम्ही व्हिडिओ करायला ॲक्च्युली विसरलो, म्हणजे ते सगळं बोलता आणि ह्याची किटकिट चालू झाली. ॲक्च्युली हा झोपला होता, पण आता उठलाय, 1 तासाची झोप काढून, आता बघू परत कधी झोपतोय. आणि रात्री काय आम्हाला झोपेल तसं लवकर, पण लवकर उठेल. मला पण तेच परत सोमवार आहे, परत झोप नाही होत म्हणते येणार आहे वर्किंग. सो असं काहीसं झालेलं आहे सगळं. बघूयात आता आपण. तर आजचा दिवस छान गेला, खरं छान होता. छान गेला. आराम पण झाला थोडा, घरचं थोडीशी कामं पण झाली, थोडीशी शॉपिंग पण झाली. विनोदची शॉपिंग राहिली आहे, ती उद्या करायला जाणार आहे आम्ही संध्याकाळी. आणि काय अजून काही नाही. मम्मी आई बाबांना हॅपी जर्नी बोलून आलो, सगळं छान झालं. येस. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर आपण आज घेऊया तुमचा निरोप. येस, आजचा घेऊयात निरोप. तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल विच इज लाईफ विथ एवा अँड लुसी. अँड बेल आयकन दाबायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.